नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक आणि आनंदी दोघेही बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी गेलेले असतात. त्यांनी भरपूर सारी खरेदी देखील केलेली असते. सार्थक आनंदीला म्हणत असतो, बघता बघता किती खरेदी झाली ना? तेव्हा आनंदी म्हणते, हो ना, खरंच खूपच झाली. तेव्हा सार्थक म्हणतो, बरं झालं अक्कू नव्हती तर तिने किती खरेदी केली असते ना, सांगताच येत नाही. आता दोघेही असेच गप्पा मारत चाललेले असतात आणि त्यावेळात एक तिथे मुलगा येतो आणि म्हणतो की दादा कंदील घ्या ना. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही रे बाबा, खूप खरेदी झाली आता. तेव्हा तो म्हणतो, अहो मला भावंडांसाठी कपडे देखील घ्यायचे आणि अजून काही विकलं देखील गेलं नाही आहे, प्लीज घ्या ना. तेव्हा सार्थक त्याला 200 रुपये देतो आणि वरून 100 रुपये एक्स्ट्रा देखील देतो कंदीलचे आणि म्हणतो, जाताना मिठाई देखील घेऊन जा घरी. खूप छान आहे ना हा कंदील? आनंदी म्हणते, हो, आणि जेव्हा त्याच्यात दिवा जळेल ना तेव्हा सर्व रंग उजळून निघतील. तेव्हा तो मुलगा जाता जाता म्हणत असतो की तुमच्या या जोडीला कुणाचीही नजर लागू नको, तुमच्या दोघांच्या या जोडीला कुणाचीही नजर लागू नये, येतो मी. आणि आता सार्थक म्हणत असतो, तो जाता जाता जे बोलला ना ते खरंच चांगलं बोलला. तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते, हा मग आता तुमच्या मनातलं बोलला ना तो, म्हणून तुम्हाला चांगलंच वाटणार. सार्थक म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला राग आलाय का? बरं ठीक आहे, चला मी हा कंदील त्याला परत देऊन देतो. तेव्हा आनंदी म्हणते, अहो काय बोलताय सर? असंच त्यांचं गप्पा गोष्टी चालू असतात, अशाच त्यांच्या मजाक मस्ती चालू असतो. आता सार्थक ड्रायव्हरला हाका मारून म्हणतो, अरे मॅडमच्या हातात इतकं सारा जड बोजा झालाय, तू घेतो की नाही? आणि प्रकाशला तो बोलवतो. तो मुद्दामच असं वागत असतो. आनंदी म्हणत असते, अहो काय करताय सर तुम्ही? तेवढ्याच सार्थकला रेश्माचा कॉल येतो आणि सार्थक म्हणतो की मी आता येऊ नाही शकत आहे, तू असं कर, मी नंतरून येतो. तेव्हा आनंदी म्हणते की नाही नाही, तुम्ही जा सर, मी जाते हे साहित्य घेऊन. मग सार्थक देखील ऐकतो आणि सार्थक आनंदीला घरी पाठवतो. आता इकडे घरी वृंदाने कामवाली बाईला बोलवलेलं असतं आणि तिला ती सांगत असते की तू आता उद्यापासून कामावरती यायचं नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं किचनमधलं साहित्य तूच बाहेर काढायचं आहे, कारण की तिला एंट्री नाही, जी नवीन बाई ठेवली तिला. आणि हा घे तुझा बोनस. आणि जास्त बोलायची अजिबात काही गरज नाही आहे, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. तेवढ्यातच तिथे आनंदी येते. आनंदीला बघून वृंदा म्हणते, आली का फिरून इकडून तिकडून हुंडाळून? आनंदी म्हणते की नाही, मी सार्थक सरांसोबत खरेदी करायला गेले होते. वृंदा आनंदीला म्हणत असते, काय काय आणलं मग? आनंदी सांगू लागते की पंत्या, आकाश कंदील. तेव्हा वृंदा म्हणते की मग काय झालं का सगळं? एवढंच नाही चालत, इथं जर या घरात राहायचं आहे ना तुला, तर इथं काम देखील करावं लागेल. आता घराची साफसफाई करायची तू. आता ती अलका सगळं साहित्य बाहेर काढून देते तुला. किचनमध्ये तर एंट्री नाही मिळणार तुला, पण बाहेर सगळं साहित्य मिळेल. आता ते सगळं साफसूफ करायचं तू. आणि हे सगळं काम निम्म्या रात्रीच झालं पाहिजे. आणि जर नाही ना केलं तर तू ये आणि मी ये. असं वृंदाने खूप काही आनंदीला बोललेलं असतं. आनंदीचा अपमान करून त्या दोघी तिथून निघून जातात. आता आनंदीला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं. तिला खूपच कमी वेळामध्ये पूर्ण घर साफ करायचं असतं. आता दुसरीकडे इकडे सार्थक रेश्माला भेटण्यासाठी आलेला असतो. रेश्मा म्हणत असते, काय मग बायकोच्या नादात आता मित्रांना देखील विसरणार की काय? तेव्हा सार्थक म्हणतो, अगं असं काही नाही. आणि आता इकडे दुसरीकडे आनंदी मात्र घराची साफसफाई करायला सुरुवात केलेली असते तिने आणि तिला वृंदा त्रास देत असते. आता तेवढ्यातच लीना तिथे येते. लीना हे बघून खूपच जास्त थक्क होऊन जाते. तिला खूपच वाईट वाटत असतं आणि आनंदीला देखील वाईट वाटत असतं. लीना विचारते, काकू मला माफ करा, पण मला एक गोष्ट सांगा, आनंदी एकटीच हे सर्व करतीये? तेव्हा वृंदा म्हणते, कारण ती सून आहे ना या घरची. मग लीना म्हणते, मात्र घर तर सर्वांचं आहे ना. तेव्हा आता वृंदा लीनाला म्हणत असते, तुम्ही खूप परखडपणे बोलता. नाकापेक्षा जड असणारा मोती निवडलाय तिने आणि तिला हे पेलवणार नाहीये याचीच तिला मी जाणीव करून देते. आणि हे तिला चांगलंच कळलं पाहिजे, यासाठी तिला हे प्रॅक्टिकली मी समजवते. आता लीना म्हणत असते, मी फराळ द्यायला आले होते इथं आणि मला हे बघायला मिळतंय, खरंच वाईट वाटतंय, पण आता हे घ्या फराळ तुमचं. तेव्हा वृंदा म्हणते की नीट मोजून घे शलाका, याच्यामध्ये सर्व काही आहे की नाही? शलाका म्हणते की सर्व काही आहे. वृंदा म्हणते की त्यांचे पैसे देऊन टाका आता. तेव्हा लीना म्हणत असते की हा खाऊ आहे माझ्याकडनं आनंदीसाठी. तेव्हा वृंदा म्हणते की शलाका ती उचलती बॅग आणि दे बाहेर फेकून. शलाका ती बॅग उचलते. तेव्हा आनंदी जाते आणि म्हणते की अहो कशाला नाश करताय अन्नाचा, असा अपमान करू नये अन्नाचा. तेव्हा वृंदा म्हणते की आम्हाला फुकटचं काही नकोय, फेक त्यांच्या तोंडावरती पैसे आणि त्यांना जायला सांग इथून, असं ती शलाकाला म्हणते. आनंदी आता लीनाला म्हणते की वहिनी तू प्लीज पैसे घे. मग लीना देखील ऐकते आणि आता शलाका पैसे देत असते. पैसे ती आनंदीकडे देते आणि आनंदी वहिनीकडे पैसे देत असते. तेव्हा वृंदा म्हणते की मी तुला पैसे फेकायला लावले, द्यायला नाही. तेव्हा खूप मोठ्याने ओरडून आनंदी म्हणते, वृंदा काकू. तेव्हा वृंदा देखील ओरडून म्हणते, काय? आता तेवढ्यातच सुधा तिथे येते आणि सुधा म्हणते, काय ओरडा ओरड चालली आहे? आणि आता लगेचच नाटकं करायला सुरुवात करते वृंदा.
आणि म्हणत असते की बघा ना, माझ्यावरती ओरडली ही, आणि मी का बरं तर हिच्या वहिनीला पैसे दिले फराळाचे म्हणून आवाज चढवला माझ्यावरती. आणि वृंदा खोटं खोटं रडण्याचं नाटक करू लागते. आता लीना आणि शकू देखील समजावून सांगत असतात, पण सुधा म्हणते की तू शांत बस शकू, काहीही एक शब्द बोलू नको. आणि सुधा म्हणत असते, काय ग, तू इथं घर जोडायला आली आहे की तोडायला आली आहे, मला हेच कळत नाहीये. तुम्हाला असं म्हणायचं म्हणजे वृंदा खोटं बोलतीये. आणि सुधा रागूनच तिथून निघून जाते. आता वृंदा लगेचच त्यांना म्हणते की हे पैसे घ्या, निघा इथून. आणि मग आनंदीला देखील वृंदा कामाला लावून देते. शकू आणि लीना आता घराबाहेर आलेले असतात. शकू म्हणत असते की कसा छळ मांडलाय आपल्या आनंदीचा त्यांनी. तेव्हा लीना म्हणते की आनंदी समर्थ आहे, तिचा नवरा तिच्या सोबत आहे ना, ती सगळ्या जगाशी लढेल. आता ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहू दे, घरी अण्णा आणि आईंना सांगू नको, नाहीतर त्यांना फार दुःख होईल. तेव्हा त्या वृंदाबाईचं ना कधीच भलं नाही होणार, आणि तिच्या नावाने आता शकू बोटं मोडत असते. आणि मग त्या दोघीही घरी जाण्यासाठी निघतात. आता बाहेर आनंदी काम करत असते आणि तेवढ्यातच सार्थक तिथून येतो. सार्थक म्हणतो की अलका मावशी कुठे, त्या का बरं काम करत नाही. तेव्हा आनंदी म्हणते की मी अण्णांच्या घरी असते तरी देखील हे काम केलं असतं, आणि मी हे खूप आनंदाने करते. तेव्हा सार्थक मनातल्या मनात म्हणत असतो की मला माहिती हे काम तुम्हाला मुद्दाम दिले गेले, पण तरीही तुम्ही त्याच्यात आनंद मानताय, खरंच ग्रेट आहात तुम्ही. आपल्या घरात काम करायला कसली आली लाज. आणि तेव्हा सार्थक पॉइंट पकडतो आणि म्हणतो, अच्छा तुम्ही शेवटी आता या घराला आपलं मानलंच, तर आता मला पण मानून टाका. तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही किती बोलता हो, जा बरं घरामध्ये काम करून घ्या, तुमच्याशी गप्पा मारता मारता ना माझा वेळ निघून जातो. आणि मग आता सार्थक म्हणतो की नाही, गृहिणीसोबत आता गृहस्थ देखील काम करणार, म्हणजे काम कसं पटापट आवरेल. आणि सार्थक देखील चक्क मांडी घालून भांडे घासायला बसतो. आणि मग आता चक्क दोघेही भांडे घासू लागतात. सार्थक देखील आनंदीला मदत करत असतो. आनंदीचा सर्व शीण त्या सार्थकच्या एका वागण्याने गेलेला असतो. आणि आता शलाका बाहेर आलेली असते आणि बघते तर आनंदी आणि सार्थक दोघेही खूप आनंदाने काम करत असतात. आता शलाकाला मात्र फारच राग आलेला असतो. आता शलाका म्हणत असते, अरे हा सार्थक पण ना निव्वळ बायकोचा गुलाम झालाय, आता बायकोसाठी भांडी घासतोय. आणि मग मित्रांनो आजचा भाग सार्थक व आनंदी भांडे घासता घासता संपतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, आनंदी घराची साफसफाई करत असते आणि सार्थक तिला उचलून घेतो, आणि ही गोष्ट सुधा, वृंदा आणि शलाका चोरून बघत असतात. आनंदी म्हणत असते सार्थकला, अहो काय करताय तुम्ही. तेव्हा ती सार्थकला म्हणत असते, अहो घरातलं कोणी जर बघितलं तर काय म्हणतील. तेव्हा सार्थक म्हणतो की काय म्हणतील, एवढंच म्हणतील ना की नवऱ्याने बायकोला उचलून घेतलं. आता दुसरीकडे इकडे बाबा म्हणत असतात की जेव्हा एखादी स्त्री घरातलं दिवस रात्र काम करत असते तेव्हा त्याला मदत करणं हे त्या घरातल्या पुरुषाचं कर्तव्य असतं, आणि माझा सार्थकही तेच करतोय. वृंदा चुकून बोलून जाते की खान तशी माती. आणि आता या गोष्टीचा सुधाला मात्र फार राग येतो. सुधा जोरात वृंदावरती ओरडते. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.